एक मोठी बातमी आपल्या समोर येते. अखेर गोकुळ गीतेंचा बंड शमवण्यात महाजन उदय सामंतांना यश. विधान परिषद निवडणुकीतून घेतली माघार. नाशिक विधान परिषद निवडणुकीतील महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांच्यासमोरील सर्वात मोठं संकट अखेर टळलेलं आहे. महायुतीसमोर तगडं आव्हान उभं करणारे भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीते यांनी अखेर आपली बंडाची तलवार म्यान केली आहे. मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री उदय सामंत यांच्या मध्यस्थीनंतर गीते बंधूंच्या निवासस्थानी झालेल्या चहापानानंतर हा समेट घडवून आणण्यात यश आलंय. या निर्णयानंतर आता नाशिक विधान परिषदेत महायुतीचे केवळ नरेंद्र दराडे हेच एकमेव अधिकृत उमेदवार रिंगणात असणार आहेत. काल मुंबईत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर आज दोन्ही मंत्री थेट नाशिकमधील गीते बंधूंच्या निवासस्थानी दाखल झाले. तत्पूर्वी झालेल्या बंद दाराआड बैठकीत काही काळ प्रचंड तणाव पाहायला मिळाला. गोकुळ गीते यांनी बैठकीत अत्यंत आक्रमकपणे आपली भूमिका मांडली. सर्व मतदार माझ्या बाजूने आहेत, मग वातावरण माझ्यामुळे बिघडलं आहे का, असा सवाल करत त्यांनी गीते कुटुंबाबाबत आक्षेपार्ह विधाने करणाऱ्यांविरोधात तीव्र संताप व्यक्त केलेला आहे. गोकुळ गीते यांची नाराजी लक्षात घेता दोन्ही मंत्र्यांनी त्यांची समजूत घेतली. तसेच भविष्यात वादग्रस्त वक्तव्य टाळण्याचा सज्जड दम मंत्र्यांनी दराडे कुटुंबियांना दिलेला आहे. त्यानंतर गोकुळ गीते यांनी आपला निवडणूक प्रचार थांबवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नाशिक.